हॅलो गाईस, आज तुम्हाला मी दाखवणार आहे गव्हाच्या दरदरी पिठाचे लाडू पारंपरिक पद्धतीने. चला स्टार्ट करूया. त्यासाठी गव्हाचे पीठ घ्या, त्यामध्ये 1 वाटी रवा ॲड करा, अर्धी वाटी त्यामध्ये बेसन ॲड करा, त्यामध्ये अर्धी वाटी तेल ॲड करा आणि त्याला एकत्रितपणे सगळं मिक्स करून घ्या. त्यामध्ये पाणी ॲड करून गव्हाच्या पिठासारखं मळून घ्या त्याला एकदम व्यवस्थितपणे ह्या पद्धतीने. आणि डो थोडासा जाडच ठेवा, एकदम पातळ नका करू. ह्या पद्धतीने त्या पिठाचे असे मुठे तयार करून घ्या ह्या अशा रीते. आणि ते तेलामध्ये फ्राय करा, गोल्डन होईपर्यंत त्याला असे फ्राय करत राहा. असे त्याला हलवत राहा, मध्येमध्ये गोल्डन होईपर्यंत त्याला असे फिरवत राहा चांगल्या पद्धतीने त्याला. आणि मग ते असे झाले की त्याला एकदम प्लेटमध्ये काढून घ्या आणि त्याला एकदम फटाफट त्याला खलबत्त्याच्या साहाय्याने असं टेचून घ्या अशा पद्धतीने. त्याच्यानंतर त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्या, 1-2दा फिरवून घ्या. ह्या पद्धतीने त्याचा चुरा झाला पाहिजे, अशा प्रमाणे. त्यामध्ये इलायची ॲड करा, मनुके, ड्रायफ्रूट, पिठी साखर आपल्याला आवडेल त्या प्रमाणे, जशी गोड हवे त्याप्रमाणे टाका. आणि त्याला परत एकदा व्यवस्थितपणे असं एकदम मिक्स करून घ्या. त्या साखराचे खडे राहून देऊ नका, नाहीतर ते मिक्स होणार नाही. व्यवस्थितपणे त्याला मिक्स करून घ्या ह्या पद्धतीने. ह्याप्रमाणे ते मिश्रण व्हायला पाहिजे. आणि त्यात साजूक तूप ॲड करून त्याला अजून व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या, व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या. तयार आहे. मग ते आपल्याला लाडू करण्यासाठी मी लाडूचा असं गोल शेप दिला आहे. तुम्हाला हवा तसं तुम्ही शेप देऊ शकता. अशा प्रकारे लाडू तयार करून घ्या. तयार आहेत आपले लाडू, गव्हाच्या दरदरी पिठाचे लाडू. खूप छान वाटतात. नक्की मला कमेंटमध्ये कळवा कसे वाटले.